काकू, बाबा बोलायला लागलाय. तो सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. हो का? हो काकू, त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे. तुला माहितीये ना, सांग मला प्लीज काकू, सांग ना. ओवी बाळा प्लीज शांत हो. मला खरंच नाही माहिती. पण ऐक ना, डॉक्टर काका आहेत ना, ते मगाशी सांगत होते की तुझ्या बाबाच्या डोक्याला खूप जास्त लागलंय, म्हणून कदाचित तो असं काहीतरी वागत असेल. तुला आठवतं, तुला जेव्हा ताप आला होता तेव्हा तू पण सावली टीचरचं नाव घेत होतीस ना, त्याचं पण असंच काहीतरी झालं असेल. काकू, मग जेव्हा मला ताप आला होता तेव्हा सावली टीचर घरी येऊन मला भेटल्या होत्या ना, आणि मी बरी झाले होते. तसंच आता पण बाबा सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. मग सावली टीचरला आपण आपल्या घरी बोलूया आणि बाबाला भेटूया, मग बाबा बरा होईल ना. ओवी बाळा, आपण आपल्या कामासाठी तुझ्या सावली टीचरला तिची कामं सोडून नाही बोलवू शकत. काकू, मी सावली टीचरला माझ्यासाठी नाही बोलवते, माझ्या बाबासाठी बोलवते. सावली टीचरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग सावली टीचर माझ्यासाठी येतील काकू, प्लीज ना. ओवी बाळा, असा हट्ट नाही करायचा. डॉक्टर काका आहेत ना, ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. आणि हे काय तुझं आवरलं नाहीयेस, तुझी बस येऊन थांबेल. तुला शाळेला जायचं ना, उशीर होतो. चल. नाही, मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत बाबा बरा होत नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही आणि अभ्यासाकडे तर लक्षच देणार नाही. आणि हो, जर का तू सावली टीचरला घरी आणणार नसेल तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना इथे ओढत आणीन. ओवी बाळा, इथे असा हट्ट करायचा नाही. गुडगल आहेस ना तू. सावली, सावली, सावली. सावली. अगं आई, मी खरं बोलत असतो बघा, की ओवीने मला फोनवर सांगितलं असतं सुपरहिरो फक्त तुझंच नाव घेत असतात. पण का ते सारखं तुझं नाव घेत असतात? हे बघ अबीर, शांत हो. काय आहे ना, ओवीचे बाबा अजून पूर्ण शुद्धीत आलेले नाहीये. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय, त्यामुळे ते भानावर नाहीये. असं काहीतरी बोलतायत ते, कळलं? हो, पण आजोबा, ओवीने मला रडत रडत सांगितलं असतं ना, तिला तिचा बाबा लवकर बरा झालेला बघायचा असतो बघ. मला तर वाटतं आई, तू तिकडे जाच. पण काय हरकत असते, तू त्यांच्याशी बोल. आणि पाहिजे तर मी पण येत असतो बघ तुझ्यासोबत. मला पण त्यांना सॉरी बोलायचं असतं. माझ्यामुळेच आम्ही तिकडे निघालो आणि माझ्यामुळेच तो भयंकर ऍक्सिडेंट झाला. अबीर, असं नाही बोलायचं बाळा. तुझ्यामुळे काही नाही झालं, स्वतःला दोष देणं बंद कर. हं? अबीर, तू आधी शाळेत जा. तुझी बस आली असेल, कळलं? शाळेत उशीर व्हायला नको, बस निघून जाईल. नाही तर जा, ठीक आहे, बॅग दे. पण आजोबा, आपण नंतर बोलू, आधी शाळेत जा.